स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। करपडे गावचे आराध्य दैवत श्री रवनाथ नाथाच्या चरणाचे नतमस्तक होऊन श्री वीर हनुमंत चरणाची सादर प्रणाम। कुळ दैवतेला विनम्र अभिवादन करून वीर हनुमान नाट्य मंडळ करबुडे मुळगाववाडी आपल्या समोर सविनय सादर करीत आहोत। सामाजिक कौटुंबिक जिव्हाळ्याचे हृदयस्पर्शी दोन अंकी कलाकृती तोच माझा पाठीराखा, तूच माझा पाठीराखा, तूच माझा पाठीराखा। जीवन सुंदर सगळे जगतात, स्वच्छंदी राहणं सगळ्यांनाच आवडते, त्याची काहींच्या हाती निराशाच येते। यालाच कारणीभूत म्हणजे स्वार्थ बेटावृत्ती आणि त्या जोडीला मात। पैशाच्या जीवावर गुन्हा करता येतो पण तो लपवता येत नाही। कधीतरी त्याला आणि त्याचा अंत असतोच। निर्माते वीर हनुमान नाट्य मंडळ करबुडे मुळगाववाडी कळंबटे ठेक बंधू। लेखक अरविंद रुणकर, दिग्दर्शक उदय सोनू ठेक, सहदिग्दर्शक सुभाष गणपत कळंबटे, पार्श्वसंगीत प्रशांत मेस्त्री राजापूर, तबला साथ आणि तबला वादक प्रशांत जोशी राजापूर, नेपथ्य मंगेश भोसले राई, स्टेज सेटिंग मनोहर आगरे, रंगभूषा प्रफुल्ल प्रकाश तांबे, प्रकाश ध्वनी योजना जयवंत विठ्ठल सोनवडकर, व्यवस्थापक वीर हनुमान मंडळ करबुडे मुळगाववाडी कळंबटे ठेक बंधू। या रंगभूमीवर अवतरणारे कलाकार आनंदराव राजू जानू कळंबटे, गौरव सुरेश कळंबटे, चिराग सुशील गणपत लक्ष्मण कळंबटे, हर्ष ओंकार सकाराम ठेक, परशुभाई संदेश सुरेश कळंबटे, चिंतामणी भट दीपक यशवंत कळंबटे, प्रणय इन्स्पेक्टर प्रणय, संकेत सुरेश कळंबटे, विश्वासराव उदय सोनू ठेक आणि विनोदी भूमिकेत अनिकेत अनंत कळंबटे आणि मयुरी प्रफुल्ला बेनकुले मुंबई। वीर हनुमान नाट्य मंडळ करबुडे मुळगाववाडी आपल्या समोर सविनय सादर करीत आहोत। वीर हनुमान नाट्य मंडळ करबुडे मुळगाववाडी कळंबटे ठेक बंधू आपल्या समोर सविनय सादर करीत आहोत। सामाजिक दोन अंकी कलाकृती तूच माझा पाठीराखा, तूच माझा पाठीराखा, तूच माझा पाठीराखा। घनश्याम सुंदरा, घनश्याम सुंदरा श्रीधरा, अरुणोदय झाला।
उठिलव करी वनमाळी वनमाळी उठिलव करी वनमाळी उदया चळी मित्र आला घनश्याम सुंदरा चढली राती काही भार शिरपात्र घेऊनी धेनु हंबरती लक्षिताती वासुरे हरी धेनु स्तनपानाला उठिलव करी वनमाळी हा मी आनंदराव सरनाईकच बोलतोय. अरे पैशाची चिंता मुळीच करू नकोस. काक्या जेव्हा खेळ संपेल तेव्हा हा नाही म्हणजे त्याची भेट यात्रा निघायच्या अगोदर तुझ्या हाती 50,000 रुपये मिळतील. बाकी नंतर काय म्हणते वेडा नाही हा खून नाही हा सरळ घडलेला बंदूक प्रत्यक्षात घडून आणलेला अपघात असेल आणि या तुझ्या छोट्याशा कामासाठी मी तुला 50,000 रुपये पोचणार आहे. हो हो बरं ठीक आहे. आणि हे बघ राख्या काम सत्य झालं की मला येऊन भेट. अच्छा मयुरी हे मयुरी पुष्कर हे पुष्कर आलो आलो मालक. काय म्हणताय मोठे मालक? अरे केव्हापासून तुझ्या नावाने तर ओरडतोय पण तुझा कुठं पत्ताच नाही. हो त्याचं काय आहे मालक? मी मागच्या बाजूला काम करत होतो त्यामुळे तुमचा आवाज मला ऐकू आला नाही. बरं काही काम होतं का? हे बघ मी त्या गावाच्या सावंताकडे जाऊन येतोय. थोडं महत्वाचं काम आहे माझं. पण मालक जाण्याआधी थोडा नाश्ता करून जा. म्हणजे बाहेर कामाच्या गडबडीत तुम्ही जेवायचं विसरून जाता म्हणून म्हणतो मी. नको अरे बाहेर गेल्यावर चहा नाश्ता हा नेहमीच होत असतो. बरं तुझं आपलं काम कर मी थोड्या वेळाने निघतोय. बरं मालक. The number you are trying to call is currently not reachable. Please try again later. अरे सावंताचा फोन केव्हापासून लागतोय पण सारखा नॉट रिचेबल लागतोय. कुठे गेला हा कोणास ठाऊक. आज सकाळीच माझ्या घरी आला काही विशेष? हो ना, देवाच्या दर्शनासाठी भक्ताला अगदी सकाळी मंदिरात जावं लागतं. कारण तो शुभ प्रहर असतो ना. म्हणजे तुझ्या बोलण्याचा अर्थ माझ्या लक्षात आला नाही चिराग.
काही महत्वाची बातमी? होय, अगदी महत्वाची बातमी आहे. विश्वासराव राणेविरुद्ध माहिती आहे मला. कारण मी इकडे येताना तो विश्वासराव खेडा मला सुरुवाती चौकात मला पाहता. मी बोलत होता तो म्हणतो कसा निर्भयचा कौल माझ्या बाजूने हे पक्क लक्षात ठेव. कशावरून? कारण आपण दिलेले साक्षीदार उलट तपासणी होतात. काय म्हणजे एवढं होऊन सुद्धा तू त्याची तोंड पाहत होतास? अरे फेकायची होती नोटाची बंड त्याच्या तोंडावर. त्याचा काहीच उपयोग झाला नसता. कारण सर्व प्रॉपर्टीचे कागदपत्र कलेक्टर ऑफिस मधून उपलब्ध करून घेतले. तोच पुरावा त्या खेड्याच्या बाजूने चिराग तुला माहित नसेल पण हा कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लागण्यासाठी मी माझं सर्वस्व पणाला लावणार आहे. चिराग ही जमीन मला हवी आहे. कारण त्या जमिनीवर माझे मोठमोठे प्रकल्प उभे राहणार आहे. कोर्टाची बाजी सहजासहजी हारणारा हा आनंदराव सरनाईक आहे. पण कोर्टाचा निकाल केव्हा आणि कसा बदलायचा हे सुद्धा चांगलं कळतंय मला. पण चिराग त्या खेड्या विश्वासराव राणेला कशी जमीन मिळते हे मी पाहणार आहे. पण चिराग आजपर्यंत या आजूबाजूच्या पंचक्रोशीत कुणाकडून पराभव पत्करलेला नाही. पण चिराग मला हे समजत नाही या घरातील बनावट कागदपत्राची माहिती त्या विश्वासराव पर्यंत पोहोचली कशी? याचं उत्तर जरी तुम्हाला माहित नसलं तरी मला चांगलंच माहित आहे. म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुला? याचा अर्थ तुम्हाला काहीच माहिती नाही. वा सरनाईक साहेब वा. या गोष्टीची चर्चा सगळ्या लोकांना माहित झालंय की या संघर्षाच्या लढाईत विश्वासरावांच्या बाजूने साक्षीदार तिघेजण आहेत. तिघेजण कोण सांग चिराग? एक ह्या पंचक्रोशीत आपल्या दादागिरीच्या चोरा वावरणारा परशुबाई आणि दुसरा बापाच्या पैशावर उड्या मारणारा तो अतुल. तिसरा कोण सांग? तुमचा मुलगा गौरव. काय? चिराग चिराग हे खरं आहे? होय, माझ्या विश्वास नसेल आज मी स्वतः पाहिलं. म्हणजे कोर्टाच्या निकालानंतर या घरात आणि या पंचक्रोशीत सुद्धा युद्ध होणार तर त्यापेक्षा त्या विश्वासावर खेळण्याला नाही चिराग नाही. तुला ठाऊक नाही. अरे प्रत्येक वेळी पिस्तुलाच्या गोळीने खेळ खेळण्यापेक्षा काही ठिकाणी डोक्याने खेळ खेळण्यात खूप मजा येते. एनिवे चिराग तू त्या मण्याला भेटला? हो, मग काय म्हणाला तो? त्याच्या सोबत राहून आपण खेळा केला. 1 ते 2 लाखाचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे. सध्या काय काय सांग माझ्या ऑफिसमध्ये भेटायला. पुढं काय ठरवायचं ते त्याच्या समोरच ठरव. बरं मग काय निघायचं ना? तू चल पुढं मी आलो. बरं मी निघतो. मग तुम्ही लवकर या. ओके. दिसतंय का रे? दिसतं नाही. मयुरी ए मयुरी मयुरी काय म्हणताय पप्पा? हे बघ मी आता कोर्टात जातोय. इथं माझ्या पाठीमागे कोण भेटायला आलं किंवा फोन आला तर आज मला वेळ मिळणार नाही असं सांगायचं. समजलं? हो. आणि हो पुष्करला मी बोलावलं म्हणून सांग. पुष्कर ए पुष्कर. आलो आलो ताई नो. पप्पा अहो काही काम असेल तर मला सांगा ना, मी करते. काय म्हणताय ताई? पुष्कर असा पाण्यावर जा आणि कपाटामध्ये 2 फाईल करून ठेवा. त्या घेऊन ये. होय मॅडम आताच घेऊन येतो. पप्पा काम
झालं की लवकर घरी या, नाहीतर नेहमीप्रमाणे उशीर कराल तुम्ही. तुमच्या या धावपळीत ना तुम्ही स्वतःची काळजीच घेत नाही, म्हणून म्हणते. वहिनी, अगं जीवाची काळजी करत राहिलो तर माझी कामं होणार नाही. बरं मला सांग, गौरव कुठे गेलाय? हा तो 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 काय कुठे गेला माहिती नाही? कोण काय? विश्वासरावांचं काहीतरी काम होतं कोर्टात, म्हणून त्यांच्यासोबत जातोय असं सांगून गेलाय. काय? मला न सांगता? नाही म्हणजे कदाचित तो विसरला असेल. मोठा, तू त्याची बाजू घेऊन बोलू नकोस. तो जाणून बुजून त्या विश्वासरावांना साथ देतोय. एकूण काय आपल्या दुश्मनाला हा संगम तोडतोय. पण पप्पा तो असं का करेल? त्याला सांग, दुसऱ्याची सेवा करण्यापूर्वी प्रथम स्वतःचा विचार कर म्हणावं. आम्ही असे गप्प बसलो तर आमच्या त्या भिकाट्या कर्मंडी देतील. पण आई तुमच्या शब्दाबाहेर नाहीये पप्पा. यापूर्वी नव्हता, पण आता गेलाय तो. प्रत्येक माणसाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणं म्हणजे काय? मालक तुमची फाईल घ्या. पोटात जातोय. ताई, हो ताई, हो आता मी बाजारात जाऊन येतो. आज बुधवारचा बाजार आहे ना, तेव्हा बघतो चांगली मच्छी मिळते का. अरे हो, आज मच्छी आली असेल ना बाजारात. पण तुझ्याजवळ पैसे आहेत का? का एखादी मच्छीवाली ओळखीची आहे तुझ्या? तसं काय पण नाही ताई. अहो मी नेहमी बाजारात जातो ना, म्हणून माझी जास्त नाही पण थोडी शिवलं काय माझी. बाजू तसं काय पण नाही. बरं थांब, मी पैसे घेऊन येते. बरं हे घे पैसे, आणि चांगली मच्छी मिळते काय ते बघ. हा, आणि हो, कापडी पिशवी घेतलीस ना, कारण प्लॅस्टिक पिशवीवर बंदी आणली आहे म्हणून. अहो त्यासाठीच तर मी ही कापडी पिशवी घेतली आहे. हो, विनाकारण 5,000चा दंड कोण भरणार? म्हणून आपली ही कापडी पिशवी बाजारात घेऊन जाणे बरी. हो नाही म्हणजे सवय होईपर्यंत त्रास होईल थोडासा, पण आपले 5,000 रुपये तरी वाचतील. काय बरोबर ना ताई? अगदी बरोबर. अरे या प्लॅस्टिक पिशव्यांमुळे किती रोगराई आणि दूषित परिणाम होतात हे या लोकांना कळतच नाही. आणि खूप बरं झालं प्लॅस्टिक आणि थर्माकॉलवर बंदी आणली ते. आणि हो, तू इकडे तिकडे फिरत राहू नकोस हा, लवकर घरी ये. अहो, मी कशाला इकडे आणि तिकडे फिरत राहू? बाजार घेतो आणि पटकन रिक्षाने येतो. तोपर्यंत तुम्ही मसाला मात्र लावून काय ठेवा. असं म्हणजे बाजारातून आल्याबरोबर मच्छीला फोडणी द्यायला बरी काय? ताईनू, एकदम माझ्या मनात न बोलणार. बरं आता मी ते जास्त वेळ थांबत नाही, नाहीतर तिकडे सगळी मच्छी संपून जाते. मी निघतो. चला. हर्ष, अरे तू असं अचानक किती घाबरले मी. आज बऱ्याच दिवसांनी आमची आठवण झाली तर. मला वाटलं सुद्धा तू माझ्यावर आलो.
बरं मयुरी, आता जाऊ की बसू ते प्रथम सांग. बसायची इच्छा असेल तर बसावं माणसाने, नाहीतर जावं आपल्या रस्त्याने परत. आज अगदी खरा खुरा रागायला दिसतोय हा. काय केलं म्हणजे दाटावर आलेला राग पटकन उडून जाईल. काही नको मस्ता पॉलिश. अगं कंपनीच्या कामानिमित्त मी 15 दिवस नाशिकला गेलो, त्यामुळे मला मग तिथून एखादा तुला फोन सुद्धा करता आला नाही का मला? आम्ही मात्र इथे सतत तुमची काळजी करत राहायची. अगं दिवसातून तुझी 4 वेळा आठवण यायची, पण करणार काय? हर्ष, अरे तुझी प्रतिमा डोळ्यासमोर नाचू लागली ना की आनंदाने बेहोश होऊन जाते. खरंच तू माझ्या आयुष्यातला एक गोड दिलासा आहे. माझ्या प्रेमाचा पुजारी आहेस तू. तुझी मूर्ती डोळ्यासमोर आली की वाटतं काय वाटतं माझ्या फुलपाखराला? वाटतं त्या मूर्तीच्या पुढ्यात आपलं सर्वस्व हरून धुंद होऊन जावं. खरंच पाहिजे. या प्रेम रसाचा तलाव अगदी तुडुंब भरून मस्तीच्या लाटांप्रमाणे उद्या मारीत असता मनसोक्त पोहायला काय हरकत? असं वाटतं त्या तलावाच्या काठावर उभ्या असलेल्या प्रेमाने धुंद झालेल्या माझ्या मनाला तुझ्या ओठांवर फुलणाऱ्या फुलांच्या सुगंधात अगदी रमवून जावं. इतकी काही चांगली नाही आहे. काही कोणाला आहे ते दिसतच आहे. एवढी घाई होती मग 15 दिवसात ना तुला माझी एकदा सुद्धा आठवण आली नाही का? आता मयुरी, कंपनीचं सेमिनार चालू असते, आम्हाला फोन किंवा बोलायची सक्त बंदी असते, त्यामुळे कदाचित राहून गेलं असेल. आणि म्हणतात ना, परक्याचं धन हवं तेव्हा वापरता येत नाही माणसाला. हो का? पण हे परक्याचं धन आता कायमचं तुझं होणार आहे. होणार आहे, पण अजून झालेलं नाही. गेली 2 वर्ष मी तुझ्या मागे लागली, मला कायमची तुझी कर म्हणून, पण तू माझं ऐकतच नाहीस. हर्ष, अरे सदोदित तुझ्या विरहाने घाया होते रे मी. अगं त्यालाच तर प्रेम म्हणतात मयुरी. विरहाशिवाय जे प्रेम सफल होतं ना, त्या प्रेमाला लग्नानंतर लवकर ओळखी लागते. म्हणून सर्व विचारांनी करायला हवं. हर्ष, माझ्याने आता धीर धरवत नाही रे. तू लवकर पप्पांना सांगून या विरहातून माझी मुक्ता कर ना, नाहीतर. अगं त्यासाठी तर मी इथं आलो आहे. खरंच हर्ष, तू पप्पांना आणि बाईला सांगायला आलायस? होय, त्यासाठी. पण त्यांना काय सांगावं आणि कसं सांगावं मी याचाच विचार करतो. मयुरी, आपण दोघांनी मिळून ही गोष्ट त्यांच्या कानावर घातली तर? मी नाही रे बाबा, मला फार भीती वाटते त्यांची. त्यापेक्षा तूच कोणाला तरी पुढे कर आणि विचारायला सांग ना त्यांना. होय, आता तसंच कर. पण मयुरी, मला तुला एक शंका विचारायची आहे. शंका? कसली? नाही म्हणजे तुझे पप्पा या लग्नाला तयार होती, पण तुझ्या भावाचं, गौरांचं काय? तो सुद्धा माझाच भाऊ आहे. अरे माझ्या सुखासाठी तो या लग्नात कधीच येणार नाही. अच्छा, म्हणजे लग्नाला फारच उतावळी झालेली दिसतेय. जशी काय मला एकटीलाच घाई लागली आहे ना. अरे माझ्यापेक्षा तर तूच जास्त उतावळा झालेला दिसतो. अच्छा, तो कसा काय? मंगया
बोलते प्रीती दयाळू तुझा ग साजणी हर्ष, पण हे चांगलं नाही. ही मयुरी फक्त तुझी आहे, दुसरा कोणाचीच नाही. खरंच? अगदी सूर्यप्रकाशा इतकं खरं. बरं बहिणी, आता खूप वाजले, तुला निघायला हवं. बरं. चल बाय. हो. बाय मयुरी. बाय. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा. अहो मी आत येऊ का? आधी बाहेर चालते ना आणि नंतर विचारा आत येऊ का. अरे माझ्या कर्मा, हे मात्र मी विसरलोच होतो. आता मी बाहेर जातो. अहो आता जाताय कुठे? या. अहो पण कोण तुम्ही आणि तुम्हाला कोणी पाठवलं इथे ते प्रथम सांगा बघू. म्हणजे तू मला ओळखलं नाहीस? नाही. कमळासरी म्हणायची. मी चिंतामणी म्हणजे एकदम वर्ल्ड पब्लिक फेमस माणूस. पंचकृषी प्रसिद्ध असलेला हा चिंतामणी म्हणजे सगळी माणसे मला कॉल करून पूजेसाठी बोलवतात. मी सर्वांची फटाफटा काम करतो. आता तुम्ही आटोपा अहो पण तुम्हाला कोणी बोलवलं इथे? कोणी म्हणजे तुझ्या बापाने. काय? पप्पांनी? हा आनंदराव सरनाईक यांचा बंगला हाच ना? हो. मग पत्ता बरोबर आहे. काय आहे पत्ता? दाखवा पाहू. पाहूया पत्ता काय आहे. बंगला नंबर 10 संभाजी
इथे अनंत बाळू नाईक राहतात. आम्ही सरनाईक आहोत, समजलं? म्हणजे तुमच्या 4 अक्षरामुळे सगळा घोटाळा झाला. आमचा नाही, तुमचा. हो हो, आमचा घोटाळा झाला. म्हणजे हे बी नाईक हेच अनंत बाळू नाईक ना? हो, तेच एबी नाईक. त्यांचं हे शॉर्टकट मधलं नाव आहे. पण त्यांच्या या नावाचा शॉर्टकट आमची वाट लावतो. त्याचे काय? अगो माधुरी. अहो काका, माधुरी नाही. माझं नाव मयुरी आनंदराव सरनाईक आहे, समजलं? समजले गो, समजले. बरे, हा आनंदराव कुठे गेले? बाहेर गेले की काय? नाही म्हणजे तू घरात एकटे दिसते म्हणून म्हणतो मी. हो काका, बाहेरच गेले. पण तुमचं काय काम होतं का त्यांच्याजवळ? हो, काम होते खरे, पण आता तेच घरी नाही तर बोलणार काय? कपाळ. अगो मयुरी, तुझा हात पाहू. कशाला? अगो कशाला म्हणून काय विचारते? मी सगळ्यांची पाहूनच सांगतो. काय सांगता? भविष्य गो, भविष्य. हा, कुणी आजारी वगैरे पडला तर तर हे 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 माझे पंचांग पाहून त्यावर उपाय सांगतो. म्हणजे तुम्ही भविष्य सुद्धा सांगता? मला वाटलं फक्त सत्यनारायणाची पूजाच सांगता तुम्ही. अगो मयुरी, आमच्या पंचक्रोशीत केदार लिंगाचे देऊळ आहे. तिथे मला दिवसभर बसून योग आहे. कसला योग काका? अगो कसला म्हणून काय विचारले? तुझ्या लग्नाचा गो. आणि तो सुद्धा तुझ्या मनासारखा रूपवान, सुंदर, देखणं आणि अति कष्टाळू मुलाबरोबर तुझे लग्न होईल. काय काय करणार आहे ना? विश्वबाई, अगो मयुरी, यात लाजतेस की काय? यात लाजण्यासारखे काय आहे? अरे जाऊच नको रे, मावाळ टाकशील थोडं. पुन्हा तुझा हात पाहू. बघू हात. असंच घे. बेकार, बेकार गो, बेकार, खूपच बेकार. अहो काका, कोण बेकार? तुम्ही काय बोलताय ना ते स्पष्ट बोला बघू. अगो राहू आणि केतू तुझ्या सध्या राशीला आहे, तेव्हा मी चाललो. अहो काका, कोण राहू केतू? त्यांची नावे तरी सांगा. हे मी सांगू शकत नाही. तो येणारा कोणच ठरवेल. तू अगदी स्वतःला सांभाळ. हो, सांभाळ. मी येतो. अहो काका, चाललात कुठे? थांबा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. चहा आणते? मग हे आधी नाही का सांगायचे? कारण चहाला नाही म्हणून आहे काय? बरं बरं, जा बघू आणि एक कप फक्कड दुधाचा चहा घेऊन ये. अगो, केव्हापासून माझ्या घशाला कोरड पडली आहे. जा जा बघू. बरं. एक गरमागरम कडक दुधाचा चहा घेऊन ये. अभि मगाचं बंद केलं होतं. मगाचं बंद केलं होतंस ना? हा व्हिडिओ झाला होता ना? झाला होता ना? अरे शेंदडी चहा तू कुणी सांगितले? घड्याळाच्या रंग कसा मध्ये मध्ये हालायचा. तुम्ही आता भांडत बसू नका. मी कडक दुधाचा स्पेशल चहा घेऊन येते. हो, मला नको चहा, पण या चिंटू पटास कडक दुधाचा स्पेशल चहा द्या. नाहीतर
त्याचा आत्मा अख्ख्या ह्या पंचकृषी चहा भेटली नाही म्हणून तडपडत राहील. असं मग तर चहा घेऊनच येते मी. पुष्कर ती पिशवी दे इकडे. ठीक आहे ताई, मग आले हा मी चहा घेऊन. चिंतू बटा आता काढ पाहू. माझे पटकन काय बाहेर काढू ते नाही सांगितले. ओ पंचांग, ओ पंचांग, तुम्हाला काय वाटलं? पंचांग आणि ते रे कशाला? अहो तुम्ही पंचांग पाहून भविष्य सांगताना म्हणून म्हणतो. अहो माझं पण भविष्य बघा. रात्री मला एक स्वप्न पडलं. स्वप्न आणि ते रे खसले. स्वप्नात ना मला की नाही अहो काय सांगू बटालू, सगळं सांगू बटालू आणि काही सांगू बटालू. अरे जे काय झाले ते इथे सांग. अरे हाडाचे नुसते पिलवाट. अरे मूर्खा, तुझ्या स्वप्नात जे काय दिसले ते मत सांग. त्यानंतर हे माझे पंचांग पाहून पुढील गोष्टी सांगतो. ओ भटजी बुवा, अहो रात्री स्वप्नात एका लंगड्या पुरीनं माझ्या मागून लाथच मारली. अरे शेंदडीच्या लंगडी पोरगी लाथ कशी मारे? बोल लवकर. अहो आई शपथ, खरंच मी आता पुढे चालतो. अरे भोकणीच्या मग पुढे काय झाले? तो तिने माझ्या पेटात अशी अरे शेंदडीच्या माझ्यासारख्या अस्सल ब्राह्मणावर वादू करतो. अरे अशाने बाप गेले बाप माझी थट्टा मस्करी करतो. तू क्षमा करा, अगदी मनापासून सांगतो, क्षमा करा. अहो जसं मला रात्री स्वप्नात दिसलं ते मी तर प्रत्यक्षात करून दाखवलं. बरं आता तरी पंचांग पाहून सांगा, ही लंगडी पोरगी माझ्या स्वप्नात काय येते? अरे रांडेच्या कुठेतरी वाद काढीत बांधला असेल, नाहीतर तुम्हा दारून पोरांचा काय नाव घ्यावा? रात्रभर मोबाईलवर घाणेरडे व्हिडिओ पाहिले असतात, मग का नाही लंगडी पोरगी दिसणार? हो या स्वप्नावर काय उपाय असेल तर सांगा. नाही म्हणजे माझ्या अंगावर उतारा बितारा काढायला लागेल की काय? होय उतारा काढायला लागेल, परंतु खर्च करावा लागेल. यासाठी पैसे आहेत का खाते बुकावरचे? पैसे माझ्याकडे कुठे आलेत पैसे? आता तुम्ही देणार असाल तर द्या, मग माझा पगार झाला की तुमचे पैसे दुप्पट वाढवून देतो. पण जी कुणी लंगडी पोरगी माझ्या स्वप्नात येते तिचा कायमचा बंदोबस्त करून टाका भटजी बुवा. अरे रांडेच्या त्या लंगडीचा बंदोबस्त करण्याचे काम माझे, त्याचा तू विचार करू नकोस. त्या लंगड्या पोरीचा कायमचा मारून टाकतो. आणि चांगली पोरगी नव्हे तुझ्या आयुष्यात येते की नाही तेच बघ. काय सांगताय काय भटजी बुवा, तुम्ही तर एकदम कामालाच केली बुवा.
चहा? मला नको, पण ती चहा गरम आहे. तेव्हा सावकाश फुंकून प्या. तू मत सांगू नकोस. मी चहा फुंकून पी. नाही तर बसू तो फुंकून पी. तू आता गप्प ना पाहू. उगाच मध्ये कोंबड्याचा हा करतो. बोलण्याच्या नादात वेळ केव्हा निघून गेला ते कळलंच नाही. बरं हाताने थांबत नाही, नाहीतर तो हेही नाही. माझ्या 3 तेरा वाजवेल. बरं मी येतो मयुरी येतो. अहो ताई, एकदा का तुम्ही या चिंतू बटाट बोलायची संधी दिली की मग सगळा काम धंदा विसरून बसला खाण मांडून आता उडवायला. अरे त्यांना ती सवय लागली आहे म्हणून ते तसे वागतात. बरं तू आता हा चहाचा ट्रे घे आणि आज जा बघू आणि स्वयंपाकाचं बघ. ओ जेवणाचं काय घेऊन बसलात? हे माझ्या हाताचा मळ आहे. पण तुम्ही मिक्सरला मसाला मात्र लावून नाही ठेवलाय ना. नाही म्हणजे मला फोडणी द्यायला कधी. मला स्वतःला काही दोन समज नसते काय. पंचुभाईचा आवाज आहे. त्या भांडव्याला फोन. पुन्हा जर माझ्या मनाचा आडवा आला तर कायमचा खल्लाच करून टाकेल. परशुबाई, अरे काय झालं? कोणाशी भांडत होतास? तो हरामखोर मने आहे ना त्याच्याशी. मन्या? अरे पण तुझं काय झालं त्याच्याशी? त्या मच्छर सोबत माझं काय होणार? मला पाहून माझ्या दोस्ताला गौरंगला शिव्या देत होता. अरे आपली खोपडी सटकली. दिले 2 पोटात लावून. अरे पण तुला मारामारी करायची काय गरज होती? ही बघितलीस जखम? बघ बघ किती लागले. बस इथे, मी बँडेज पट्टी करते. बस. बघ किती लागले. कशाला तू मारामारी करतोस? तू पण ना. म्हणजे तो मने आपल्या गौरंगबाईला शिव्या देत होता तर. तुला माहित नाही, पण त्यांना आपल्या गावाच्या शेजारी दारूचा धंदा चालू केला आहे. त्यामुळे गावातील लोकांना दारूचं व्यसन लागू नये म्हणून हेच त्यांना पावत नाही. तो त्याला नाट्यावर शिव्या देत होता. त्यांना पाहून माझं तर आताच चटकला होता. अरे पण तुम्ही का त्यांच्या मार्गात आडवे येता? मयुरी, आपला गौरव नाही ना, या पंचक्रोशीत तमाम जनतेचं चांगलं व्हावं म्हणून पडतो. आपल्या पंचक्रोशीचा विकास व्हावा म्हणून एक सतत जिल्हा तालुकापर्यंत पडतो. हेच त्यांना पावत नाही. एखादी व्यक्ती जर आपल्या विकासासाठी धडपडते हेच त्यांना पावत नाही तर त्यांच्यासाठी जीवाचं रक्तदान करण्यात काय अर्थ आहे? हे बघ, तू शांत होता. तुला खरंच सांगतो मयुरी, आपला गौरव आहे ना, अगदी देव माणूस आहे तो. परशुभाई, तुझी आणि गौरांगबाईची दोस्ती अशीच अजरामर राहो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. बरं, तू काय घेणार? चहा की कॉफी? हा मयुरी, मला काहीच नको. अगं ह्या घरात आलो ना, माझं पोट कसं भरून जाते.
बस यातच आपली जिंदगी राहावी असं वाटतं. आता चहा कॉफी काय रोजच पिणार कसं? बरं तू बोलशील तसं. अरे हो, पण तू आज भाई सोबत कोर्टात जाणार होतास ना, मग गेला का नाही? हो अगं कोर्टात त्याच्यासोबत जाणार होतो, पण त्याने मला फोन करून सांगितलं की काहीतरी घोटाळा होणार आहे म्हणून. तेव्हा तू इथेच थांब. अच्छा, म्हणजे तुझे पप्पा सुद्धा गेले असले कोर्टात? होय, आणि पप्पांसोबत चिराग सुद्धा गेलाय. बोल चिराग. मयुरी तुला सांगतो, चिराग जर पुन्हा इथं आला तर त्याच्याजवळ जास्त बोलायचं नाही, कारण काकासाहेब आणि गौरांग यांच्यात विघ्न निर्माण करणारा तोच खरा कारणीभूत आहे. मयुरी मला खुशी होतोय. गौरांग आला की सांग मी येऊन गेलो म्हणून. बरं सांगते मी त्यांना, पण तू आता कोणाशी भांडत राहू नकोस हा. ठीक आहे, येतो मी. हॅलो हॅलो हॅलो. बाई मयुरी मयुरी, अगं मी केस जिंकलो. आपल्या विश्वासाचा विजय झाला. खरंच बाई? अगदी खरंच. आपल्या आई शपथ, तिच्या आशीर्वादामुळे आज मी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. पण भाई तू घरी येताना काकांना का नाही सोबत घेऊन आलास? अगं मी त्यांना खूप आग्रह केला, पण ते ऐकायला तयार नाही. म्हणाले नंतर येईल. कोर्टाच्या बाहेर आल्यावर हे स्वतःहून पप्पांजवळ गेले आणि म्हणाले, आनंदराव कोर्टाचा खटला इथेच विसरूया. पण आपल्या पप्पांनी कोर्टाच्या बाहेर त्यांचा अपमान केला. पप्पा त्यांना आपले दुश्मन मानतात. अरे पण या दुश्मनीचा प्रश्न येतोच कुठे? मुळात त्या जमिनीचा प्लॉट त्यांच्याच नावावर होता, पण पप्पांनी. मयुरी, लोकांच्या जमिनीचे प्लॉट एखाद्या एजंट कडून खोट्या कागदपत्रावर सह्या करून लोकांना फसवण्याचे यांचे धंदे. पण माझ्या जीवात जीव असेपर्यंत त्यांना तसे सोडणार नाही. अरे पण तू पप्पांच्या स्वभावाचा विचार केलायस का? तुझं हे वागणं त्यांना आत्तापासूनच पटत नाहीये. सत्यासाठी मला मरण आलं तरी चालेल, मी स्वतःला धन्यवाद समजेल. तुझ्या या कर्तव्यात परमेश्वर तुला उदंड यश देव, हीच प्रार्थना. चला काही माई आता विचार करा पक्का. आणि गौरंगबाई चहावर मारा. ताईनू पहिल्यांदा चहा घ्या बघू. ताईनू तुम्हाला जेवण वाढायचं बघा, मी बाहेरच बघतो. बरं ठीक आहे, तुम्ही बसा बोलत. मी घरी नसताना इथं कोण कोण आला? भाई नो एकदम विचार झालं. बोल अहो सकाळी पडलं दोघं जण आले होते. एक तो आग लागायची राग आणि दुसरा परशू भाई. वशिरा पडली माझ्या तोंडावरती. तुम्ही हसतात म्हणजे कामाची कामात म्हणायची बुवा. अरे राजा हसू नाही तर काय करू, तुझं बोलणंच आहे हसण्यासारखं. तो परशुभाई आहे ना, तो माझा जीवाभावाचा मित्र आहे. हे आमच्या तालुक्यातच राहिलं नाही, त्यामुळे हा सगळा गोंधळ होतो बघा. पण भाईनू अवस्था सकाळी त्या समोरच्या मण्याबरोबर त्यांची मारामारी झाली बघा. काय सांगतोय ते पुष्कर? अहो आई शपथ खरं तेच सांगतो, कारण खोटं बोलायची सवय नाही आपल्याला. ते मण्याबाई आले होते इथं, ते परशुबाई आले होते इथं.
तेव्हा त्यांनी सर्व प्रकार झालेला आमच्या ताईला सांगितला आणि बायकांच्या तोंडात काय हात नाही होय. ताईनी तो मला लगेच सांगून टाकला आणि मी आता तुम्हाला सांगतोय. मग मयूरने कशी माझ्या जाऊन बोलली. अहो तुम्ही एवढ्या आनंदात आलात ना, मग अशा वेळी कोण सांगेल का तुम्हाला. कदाचित तू म्हणतो तसं देखील असेल. आता कोर्टात तुम्ही का खेड्या शोधा कशी वसूल केला नाही. शेवटी गाठ माझ्याच आहे. पप्पा आता सगळं संपलंय. नाही संपलं नाही. आता तर काही सुरुवात झाली आहे. मलाही पाहिजे तू त्या खेड्याला किती दिवस साथ देत होती. हा तुमचा गैरसमज आहे पप्पा. गैरसमज नाही तर पक्का समज झाला माझा. गौराज माझ्याशी खोटं बोलू नकोस. पप्पा त्यांनी आपला हक्क मागितला म्हणून ते काही आपले नाही. शत्रू नाही तर माझ्या बहिणी झाले ते. आता त्यांच्या जमिनीचा काही हिस्सा त्यांना मिळाला तर त्यात बिघडलं काय. ती जमीन त्यांनी काही वर्षापूर्वी आम्हाला विकली होती. खोट आहे. त्यांनी ती जमीन काही वर्षापूर्वी आपल्याकडे गहाण ठेवली होती. तुमच्याकडून घेतलेल्या कर्जापोटी. आम्ही सांगितले त्यांना गहाण ठेवायला. भगवान तोंड सांभाळून बोल. पुण्यासमोर काय बोलतो याचा नीट विचार कर. या आनंदात सर नाही झाले आजपर्यंत कधीच आपले समाधान नाही. तुझा मोठे स्वप्न उगाची मागू नकोस. पप्पा मला हे तुमचं आव्हान स्वीकारणं जास्त आवडेल. यात तुझं नुकसान होईल असं वाटत नाही तुला. माझं नुकसान झालं तरी चालेल पण त्या विश्वासराव काकांवर विनाकारण अन्याय होऊ देणार नाही मी. गौराज मला तुझा उद्देश नकोय. त्यांनी या वादावर पाणी सोडलं तर मी अग्निकुंड करणार. एक दीड जमिनीचा खेळा माझ्याशी टाकत देतो म्हणजे काय. गौराज जा जाऊन तुमच्या म्हाताऱ्याला नाही त्या जमिनीवर त्याचं थडग उभं केलं ना तर नावाचा आनंदराव सर नाही. लाव 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 बबलू लावा वर वर अभि अभि उभं कर. वड वड ही सगळी चारी बाजू सगळा मूड संपून टाकला त्या पुष्पानं. त्या आईला 2 तास त्या बाजारपेठेच्या मागं वडाखाली वडापाव खात तुझा मी. पण तिचा काही पत्ताच नाही. आम्हाला सांगतील वाटल्या एखाद्या वेळी काळ्या म्हशीचा शेण खावं. कोणत्या पुरी बरोबर प्रेम करू नये रे बाबा असं मला वाटायला लागलं. सोड सोड आमची गेली आहे मैत्रीच्या साखरपुड्याला. आता आपण थोडी विश्रांती घेतली बरी. उभं कर.
भेटायला आलो होतो. पण काय रे, तुझे मालक घरी आहेत का? तुझं नाव काय? माझं नाव कशाला? मी ते इथे कसलीच गडबड केली नाही. हे बघ, मला तुझी फालतू बडबड ऐकायची नाही आहे. मला फक्त तुझं नाव सांग. माझं नाव आहे पुष्कर परशुराम फुल पगार. तुझंच नाव सांगतो साहेब का? होय साहेब, माझंच नाव सांगतोय. फक्त माझ्या आडनावाची थोडीशी गंमतच आहे. म्हणजे ती कशी काय? म्हणजे कामावर या, अगर येऊ नका, पण पगार मात्र मिळणार फुल पगार. बरं, मला सांग, तू इथं केव्हापासून नोकरीला आहे? आता मला पुढच्या महिन्यात 1 वर्ष पूर्ण होईल. बरं, या बंगल्यात एकूण किती लोक राहतात? एक मोठे मालक, दुसरे छोटे मालक आणि त्यांची एक बहीण, म्हणजे एकूण 3. व साहेब 3 नाही 4, चौथा मी आहे ना. अरे गडबडीत तुला विसरूनच गेलो बघ. पुष्कर, मला सांग, तुझ्या मालकांना इथं कोण कोण भेटायला येतात रे? साहेब, ते मी कसं सांगणार? मी पडलो नोकर मानू. आमचं काम फक्त या पोलीस जेवण बनवायचं. हा, तशी खूप माणसं भेटायला येतात. मग त्यातील कोणाला ती ओळखत असतील ना तू? तसं माझं एका माणसाबरोबर परिचय आहे, बाकी कोणाला मी ओळखत नाही. मग मला त्याची ओळख सांगशील? हो, मोठ्या मालकांचे मित्र आहेत ते. त्याचं नाव काय रे? त्यांचं नाव चिराग. अच्छा, चिराग काय? आणि हो, तुझे छोटे मालक म्हणजे गौरांग सर नाही? हो, अगदी बरोबर. आनंदराव सर नाही. आणि मिस्टर चिराग, आता तुम्ही माझ्या सापड्यातून सुटता. अशक्य. मुलगा समाजसेवक आणि बाप काळे धंदे करणारा एक अच्छे गुन्हेगार. पुष्कर, मला आता गेलं पाहिजे. फार महत्वाची फाईल पोलीस स्टेशनला पोच करायची आहे. पण साहेब, आमच्या मोठ्या मालकाने सांगून ठेवलंय की जर त्यांना कोण भेटायला आलं तर त्यांना थांबून ठेव म्हणून. पण मी लवकरच पुन्हा येणार आहे, खास तुझ्या आनंदराव सरनाईकांना भेटायला. माझ्या नशिबा तुटलो बा एकदाचा. अरे मला वाटलं त्या कुटुंबाच्या बापानं मला पकडायला पोलीस पाठवलं. नक्की काय झालं ते सांगता येणार नाही. अहो, मोठ्या माणसांचं सर्व काही मोठं असतं ना. अहो, भानगडी. तुम्हाला काय वाटलं? आपल्याला काय करायचंय ते? आम्ही पडलो नोकर माणूस. बरं, ते जाऊ द्या. घरातील आता सर्व कामं झालेली आहेत, तेव्हा मी त्या समोरच्या राणेकाकांकडे जाऊन येतो. बरेच दिवस ते इकडे आले नाही आणि आमची ताई सुद्धा म्हणाली होती जर टाइम भेटला तर जाऊन ये म्हणून मी जाऊन येतो. बरं,
अरे कसा आहेस तू? अरे आज किती दिवसांनी तुला माझी आठवण झाली. हर्ष, तुझ्या आठवणीशिवाय माझा एकही दिवस जात नाही. काय? पुन्हा तू कंपनीच्या कामानिमित्त कोल्हापूरला गेलाय? बरं, किती दिवस राहणार आहेस तिथे? किती दिवस? 10? अरे तोपर्यंत इथे माझी काय अवस्था होईल याचा विचार केलायस का तू? हर्ष, हर्ष, आपल्या प्रेमाला कोणाची दृष्ट तर लागणार नाही ना? हर्ष, तू मला विसरणार नाहीस ना? हर्ष, हर्ष, मला फक्त तू हवायस. हर्ष, फक्त तू हवायस. तुझ्या प्रेमाला हा चिरा काढून तुझ्यासाठी खोराक करकरीत आहे. तू होय, मिस्टर चिराग. चिराग, यावेळी पप्पा घरात नाहीये तेव्हा तू जा इथून. ते तू सांगण्याची गरज नाही. हे माहित आहे मला आणि म्हणूनच मी का आलो. कळलं? का? कारण कळेल? या तुझ्या काचा उत्तर द्यायला मयुरी. काय सगळ्यांनाच माहीत झाला आहे. तुला विसरण्याचा मार्गावर आहे, त्याची जाणीव करून द्यायला आलो आहे. तेवढे श्रम घेतल्याबद्दल. म्हणजे हर्षचा नाच सोडून तुझ्या गळ्यात पडू असंच ना? अगं मी तिची तेच म्हणतो. आपण लग्न करू. शुद्धीवर आहेस का तू? हर्ष जरी मला विसरला ना तरी मी दुसरं कोणासोबतही लग्न करणार नाही. समजलं का? आणि हो, हर्ष हा तुझ्याप्रमाणे वासनेचा लांडगा नाहीये. मला चिराग म्हणतात. तुझा बाप माझ्या शब्दाप्रमाणे नसतोय तेव्हा एखाद्या स्त्री जवळ लाचारीची भीक मागणारा तुझ्याशिवाय दुसरा पुरुष नाही पाहिलाय मी. तुला प्रेमाचा खास गर्व झालेला आहे. सापाच्या शेपूर पाय दिल्यावर त्याचा परिणाम काय होतो हे नीट सांगण्याची गरज नाही. पण लक्षात ठेव मयुरी, तू माझी नाही झाली तर दुसऱ्या कोणाचे होऊ देणार नाही. तू कोण? मी कोण? माझी बहिणीचा फाशी टाका. तुझ्यासारख्या पैशाचा करतात काय? परशुबाई म्हणतात मला. मयुरीच वाचा. ए बघ परशुबाई, हा माझा जाती मामला आहे आणि त्यामध्ये तू करू नकोस. हे नाहीतर त्याचे परिणाम चांगले होणार नाही. हे भुक्कड परिणामाची पर्वा करीत नाही हा परशुबाई. पुन्हा तुझ्या मयुरीच्या वाटेला गेलात ना टाकेल. अरे एवढा जर स्वतःला परशु काय समजतो स्वतःच्या बायकोची तर का नाही वाटत? ए परशुबाई, प्रथम तुला नेस्तनाबूत करीन आणि नंतरच मयुरीची स्वीकार करीन. परशुबाई, ए परशुबाई, उभा फाडे पाण्याला. परशुबाई, अरे अरे मी गौरव. अचानक काय झालं तुला? अरे बोल यार. काही नाही यार. त्या हरामदेवी चिरागने आपल्या वर्मावर ठाव घातला. चिराग काय केलं चिरागने? माझ्या लाडक्या बायकोची आठवण करून दिली.
प्रयत्न करतो, पण हा हरामखोर, अरे गौरांग त्याचंही बरोबर आहे. अरे मी माझ्या बायकोच्या खुनाचा बदला घेऊ शकत नाही. आज त्या गोष्टीला जवळजवळ एक वर्ष होऊन गेलं. मी गावात नसताना माझ्या बायकोची इज्जत अरे वाटलं होतं पोलीस त्या गुन्हेगाराला शोधून काढतील, पण त्यांचं नेहमीच उत्तर की तपास चालू आहे म्हणून. तुम्ही काळजी करू नका. मला वाटते हे पोलीस देखील काहीच करू शकत नाही. परशुभा, प्रथम तू शांत राहा पाहू. आपण आता एसीपी साहेबांना भेटून नवीन निवेदन करून पुढील तपास करायला नाही. नाही गौरव, नाही. खूप झालं आता. माझ्या बायकोच्या आबरूचा बदला घेतल्याशिवाय त्या आत्म्याला शांती मिळणार नाही. परशुभाई, परशुभाई, अरे थांब, अरे माझं आहे. म्हणजे तू आपल्या बापाविरुद्ध डावपेच खेळायला सुरुवात केली सर. पप्पा, डावपेच कसे खेळायचे असतात मला माहित नाही, पण डावपेच व गट कारस्थान करतायत हे मात्र सत्य आहे. गौरांग, तू पुन्हा काय बोलतोस? हे याची कल्पना आहे का तुला? अरे उभ्या पंचक्रोशीत माझ्या समोर वर मान करून कुणीही बोलत नाही हे फक्त लक्षात ठेव. आणि माझ्या समोर कसं बोलायचं ना ते जरा शिकत जा. मला वाटतं त्या परशुबाईला भडकवण्यात तूच कारणीभूत आहे. कोण? मी? हो तूच. आज तुझ्यामुळे त्याने माझ्या माणसावर हात टाकण्याची हिंमत केली. पप्पा, तुम्ही विनाकारण माझ्यावर नाहक आरोप करत आहात. कोणी कोणावर हात उगारला? चिराग आणि मनावर. त्यांना कोणी भडकवण्याची गरज नाही आहे. तुमचा कोणीतरी गैरसमज केलाय, बाकी काही नाही. नाही, या आनंदरावच्या मार्गात अडवणाऱ्याला मी कधीच माफ केलं नाही. पण गौरांग, तू त्या परशुबाईची बाजू घेऊन माझ्याशी खोटं तर बोलत नाहीस ना? नाही पप्पा, त्याच्या बायकोवर झालेला बलात्कार आणि कोणाला कळू नये म्हणून तिचा करण्यात आलेला खून स्वतःच्या बायकोच्या इज्जतीचा सूड घेण्यासाठी तडफडतोय तो. पण गौरांग, परशुच्या बायकोचा तुला एवढा पुळका का? कारण मी अजून माणसाचा सैतान आणि आजच्या माणुसकीत सोडलेली नाही आहे. मी कारण त्या परशुबाईसाठी मी काही करायला तयार आहे. गौरांग, हे तू करणार नाही, कारण तू केलेल्या पापाला वाचा फुटू नये म्हणून. पप्पा, तुमचं बोलणं मर्यादेबाहेर जात आहे. तुम्ही माझे जन्मदाते बाप आहात म्हणून निमूटपणे ऐकून घेतोय मी, पण यापुढे ते शक्य नाही. अरे का शक्य नाही? गौरांग, तुझी सर्व नाटक कळली मला. अरे गरीब दुबळ्या जनतेचा तू देव पाहतो, अरे मोठा पुढारी होतोस काय? मला पुढारी बनण्याची हौस नाही आहे, पण त्यासाठी तडफडतात की तुमच्या सारखी माणसं सभ्यतेच्या बुरक्याखाली काळे धंदे करून लोकांची फसवणूक करणारा मी नाही पप्पा. शटअप! एक शब्द सुद्धा बोलू नकोस. अरे आतापर्यंत तुला एका शब्दाला विचारलं नाही, याचा अर्थ असा नाही की तू वाटेल ते करावं म्हणून. काय केलं मी? सांग ना, काय केलं? या विश्वासावर राहण्याला मदत केली म्हणजे मोठा पुण्यवान झाला? नाही गौरांग, इथं माझं साम्राज्य आहे. मी म्हणेन ते पूर्व दिशा. तुम्हाला कोण विरोध करतो? म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? मी मनात आणलं तर तुझ्या बनावटीचं पुस्तक केव्हाच काढू शकतो, आणि हे जर तुला ऐकायचं नसेल तर माझ्या मर्जीनुसार तुला वागावं लागेल. याचा अर्थ तुम्हाला माझ्या बरोबर संघर्ष करायचा आहे तर
पण पप्पा, संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते की ज्यांच्यामध्ये क्षमता असते. आला मोठा संघर्षाची भाषा करणारा गौरव. किती संघर्षाची भाषा माझ्यासमोर केलीस ना, एक ना एक दिवस तुला माझ्यासमोर वाकावंच लागेल. पप्पा, मी मोडेन पण कदापि तुमच्या समोर वाकणार नाही. या दीन दुबळ्या लोकांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी माझ्या जीवाची आहुती देईन. एवढ्या दीनदुबळ्या लोकांसाठी जीवाची आहुती द्यायला निघालेला काळक्या, अरे मग तुला तर जिवंत कशा ठेवू? आराम तुला तुझी हिम्मत. पप्पा, थोडा बंदुकीचा साप आणि घाला बोले मला. आराम थोडा. मयुरी, मयुरी, तू बाजूला हो. मयुरी, तू बाजूला हो. आराम थोडा. जीवाचा ह्यो डाब मांडला, सैर भैर झालं सार, आखटीत घडलं र, काळाड घेऊन गेला देऊन जन्माची सजा. देवा कसा फासयो तुझा र, देवा कसा फासयो तुझा, देवा कसा फासयो तुझा र, देवा कसा फासयो तुझा. सैर भैर झालं सार, आखटीत घडलं र, काळाड घेऊन गेला देऊन जन्माची सजा. देवा कसा फासयो तुझा.